महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 50%. तर संविधानात 73वी 74वी घटनादुरुस्ती झाली आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. प्रश्न क्रमांक 3. लोकशाहीचा गाभा म्हणजे? सत्तेचे विकेंद्रीकरण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. भारतात 26 जानेवारी 1950 पासून डॅश राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संविधानानुसार. पर्याय क्रमांक क. भारतात 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. भारतात डॅश वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. सर्वप्रथम 21 वर्ष होतं, त्यानंतर त्यात दुरुस्ती झाली आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने डॅशच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. 73वी 74वी संविधान दुरुस्ती ही स्थानिक शासन संस्थेची आहे. यामुळे स्थानिक शासन संस्थेच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. संविधानात बदल करण्याचा अधिकार डॅश यांना आहे. तर संविधानात बदल करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. 73वी व आणि 74वी घटनादुरुस्ती म्हणजे टिंबटिंब दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल होय. तर लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल होय. डॅश अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. गोपनीयता कमी झाली ती माहितीचा अधिकार जो आहे 2005 साली आला. राईट टू इन्फॉर्मेशन RTI 2005. यामुळे सुशासनाची टीम डॅश ही 2 मोठी वैशिष्ट्ये आहेत. तर सुशासन म्हणजे पारदर्शी आणि उत्तरदायित्व ही 2 वैशिष्ट्ये आहेत. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने डॅश महत्त्वपूर्ण आहे. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार हा महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेला प्रागतिक समाज निर्माण करण्याचे डॅश हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. तर संविधान.